हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 30 मे 2026, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास अधिक ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथी. मित्रांनो, आजची चतुर्दशी तिथी आहे. सकाळी 11 वाजून 58 मिनिटानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे. दुपारी 1 वाजून 21 मिनिटानंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शिवयोग आहे. उद्या पहाटे 5 वाजून 25 मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वणिजकरण आहे. सकाळी 11 वाजून 58 मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उत्तरात्री 1 वाजून 6 मिनिटानंतर भवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्म कुंडलीमधील अ, शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्यास्त याप्रमाणे मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे क्षण, एक फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो रात्र्या प्रवर्तमान सद्ब्रह्मणो दिते पराते श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यापारिकच्या नमने शलिवान शके 1948 प्रभावती षष्ठे संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणे ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षी मंदवासरी विशाखा नक्षत्रे शिवयोगे वनिज करणी चतुर्दशी शुभतीत वीरगोत्रात उत्पन्न कडाप्पा मोह पात्र दुरित क्षय द्वाराशी पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11 वाजून 58 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, या मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील तर कृपा करून आपण या खाली दिलेल्या व्हिडिओ लिंकवर जाऊन व्हिडिओ पाहावा आणि त्यामध्ये आपल्याला या मासातील सर्व काही अ, मुहूर्त मिळतील. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये सकाळी 11 वाजून 59 मिनिटांपासून ते मध्यरात्री 1 वाजून 6 मिनिटांपर्यंत भद्रा योग असणार आहे. हा राहूच्या अंडर येणारा अशुभ योग आहे. त्यामुळे आपण शक्यतो या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे करणे टाळावे, जेणेकरून आपल्याला त्यात अपयश येणार नाही. रेग्युलर कामे आपण करू शकता. मित्रांनो, पौर्णिमा श्राद्ध कर्म आहे. मित्रांनो, या पौर्णिमा तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा मित्रांनो. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, पौर्णिमा असल्यामुळे
एक लक्ष्मी प्राप्तीचा तोडगा म्हणून मी आपणास नेहमी सांगत असतो. तर तो तोडगा आज श्री सत्यनारायणच्या पूजेने आपल्याला करायचा आहे. घरच्या घरी सत्यनारायणची पूजा करायची आहे. जे वीरशैव समाजाचे भक्त असतील, शिवभक्त, त्यांनी वरदा शंकराची पूजा प्रदोष काळामध्ये करायची आहे मित्रांनो. कुठेही आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही मित्रांनो. पंडिताला बोलावण्याची देखील गरज नाही मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सकाळी 11:58 हजर आहे. या वेळेनंतर जर आपल्याला काही लहान किंवा मोठ्या स्वरूपाचे यज्ञ सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो. तेव्हा विचार करून काय ते ठरवावे मित्रांनो. आणि रेग्युलर जे आहेत ते आपण केव्हाही करू शकता. राहुकाळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करत राहणार. तेव्हा आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करावी, जेणेकरून आपल्याला अपयशाला सामोरे जावं लागणार नाही. मित्रांनो, आजच्या पंचांगातील टीप महत्वाची अशी आहे की आपले देवघर शक्यतो चंदन व आंबा वृक्षाच्या लाकडापासून बनवलेले असावे. कारण आंबा आणि चंदन हे दोन्ही वृक्ष धार्मिक क्षेत्रामध्ये अत्यंत पूजनीय आणि पवित्र आहेत मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.